फालुदा म्हणलं की आपल्याला जरा अवघडच वाटतो, असं काय अजिबात नाही बरं का. करायला एकदम सोपा आहे फालुदा. बघितलं की तुम्हाला इतका सोपा होता काय, लगेच करायला घ्याल. तर एवढंच नाही तर जी फालुद्यासाठी जी शेव केली जाते ती शेवसुद्धा असते ना, ती मऊ ती सुद्धा घरच्या घरी कशी करायची ते बघणार आहोत. फालुद्यासाठी ज्या गोष्टी असतात ना कॉमनली त्या केल्या की पहिल्याच करता तुम्हाला सुद्धा फालुदा छान घरच्या घरी जमेल. अगदी मार्केटमध्ये मिळतो ना तसं आपण घरच्या घरी, तर मँगोचा सीझन आहे, शाही मँगो फालुदा, शाही रोज फालुदा घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत. उन्हाळ्यात असं वाटतं थंडगार काहीतरी असावं, म्हणून आज आपण मस्त असा फालुदा बनवणार थंडगार. माझ्या छोट्या ट्विन्स मुली तुम्हाला सांगतील की कसा झाला आहे फालुदा. तुम्हाला लक्षात असेल कसा झाला आहे फालुदा त्यांच्या सांगण्यावर. अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 मोठा चमचा सब्जा घेतलेला आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सब्जा किंवा सब्जाबी किती खाण्याचे फायदे आहेत सगळ्यांनाच माहिती. शरीराला थंड ठेवण्याचं सब्जा असतं. सोबतच यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोषक घटक असल्यामुळे आपल्या शरीरासाठी हे खूप गरजेचे आहे. सोबतच रक्ताची पातळी नियंत्रित ठेवण्याचे सब्जा काम करतं. सोबत डोळ्याची जळजळ, शरीराला गरमीवर त्रास होतो हे सब्जा काम करतं. 1 चमचा सब्जामध्ये अर्धा कप पाणी टाकायचे. अगदी 2 मिनिट सब्जा टम्म फुगतो. मार्केटमध्ये खरीखुरी जी शेव केली जाते ना ती आपण बघतो. त्यासाठी इथे मी घेतले 2 टेबलस्पून पिठी साखर, अर्धा कप कॉर्नफ्लॉवर. तुमच्याकडे वाटी असेल तर वाटीने सगळे जिन्नस मोजून घ्या. इथे मी 1.25 कप पाणी घेतलेलं आहे. अर्धा कप कॉर्नफ्लॉवरसाठी त्यासाठी 2 टेबलस्पून पिठी साखर लागणार आहे आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉवरचे आपल्याला 1.25 कप पाणी लागणार आहे. तर एका बाउलमध्ये आपल्याला 1 कप पाणी घ्यायचे. पाणी काढल्यानंतर आपल्याला अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे ते टाकायचे पाण्यामध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची 2 टेबलस्पून घेतलेली. 1/2 कप पाणी आहे ते मी बाजूला ठेवलेलं आहे. आता सुरुवातीला आपल्याला गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत, तर याला मिक्स करून घेतलेलं आहे. उरलेलं सगळं आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे 1/2 कप देखील. इथे आपली कॉर्नफ्लॉवरची स्लरी देखील बनवून तयार झालेली आहे. सगळ्या गुठळ्या मोडलेल्या देखील आहेत. आता हे मिश्रण आपल्याला कॉर्नफ्लॉवरचं तळापासून हलवून घ्यायचे, म्हणजे कॉर्नफ्लॉवरच्या खाली बसून राहत नाही. यामध्ये हे मिश्रण घालायचे पॅनमध्ये. आता आपण ह्याला एक कुरडईचा आपण चिक कसा शिजवतो ना तसं याला शिजवायचे. तर याला सतत हलवत याच्या आपण गुठळ्या मोडून घेत आहोत. तर मिश्रण बघा 1-2 मिनिटांनी बघा घट्ट झाले, एकदाचं पांढरा शुभ्र दिसते, पण अजून हे शिजलेलं नाहीये. तर याला 2 ते 3 मिनिट शिजवायचे. सतत हलवून गॅस खूप मोठा करू नका. तर या मिश्रण 2 ते 3 मिनिट छान शिजवून घेतलेलं आहे हलवत राहून. तर बघा मिश्रण थोडंसं ट्रान्सफर दिसतं, याला चिकटपणा आलेला छान खेचलं जात आहे. तर मी इथं थंड पाणी घेतलेलं आहे किंवा आईस क्यूब देखील टाकू शकता. इथे मी आईस क्यूब टाकले. एकदम गार पाण्यामध्ये शेव पाडून घ्यायचे. तर मी इथे भांड्यामध्ये शेव पाडून घ्यायची आहे आपल्याला. इथे मी घेतलेला आहे कुरडईचा साचा किंवा कुरडईचा सोऱ्या घेतलाय. इथे आपण शेव पाडतो ना ती इथे मी घेतलेली आहे. चकती लावायची आतमध्ये. इथे आपलं जे मिश्रण आहे शेवचं ते आता आपल्याला भरून घ्यायचंय. या पद्धतीने पूर्णपणे असं व्यवस्थित असं भरून घ्यायचंय. मी स्टीलचा शेवगा घेतला, त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं पण मधूनच तो बंद पडला, त्याच्यामुळे मी पितळेच्या शेवगामध्ये हे ट्रान्सफर केलं. तर इथे थंड पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ही शेव पाडून घ्यायची. तर इथे मी भांड्यामध्ये शेव पाडून घेतलेली आहे. तर थोड्या वेळाने गार पाण्यामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला 1-2 मिनिट पाण्यामध्ये ठेवायची आणि पुन्हा नंतरून ही शेव पाडल्यानंतर आता आपल्याला थंड पाण्यातून ही शेव गाळून घ्यायची आहे. बघू शकता या पद्धतीने दुसरे पाणी काढून टाकायचं. तर आपल्या इथं फालुद्याचा बेस बनवून तयार झालेला आहे, शेव बनवून तयार झालेला आहे. आता आपण वेगवेगळे फ्लेवर्सचे फालुदा करू शकतो. तर इथे मी सगळ्यात अगोदर शाही मँगो फालुदा करायला घेते. तर इथे मी घेतलेले आहेत काजू, बदाम, पिस्त्याचे कट करून काप घेतलेले आहेत. इथे सब्जा बी भिजवून घेतलेला आहे. इथे मी शेवई आपण करून घेतलेली ती घेतलेली आहे. बघू शकता शेवई अगदी परफेक्ट छान झालेली आहे. ड्रुटी फ्रुटी चेरीचे काप घेतलेले आहेत. 2 चमचे साखर घेतलेली आहे. मी दूध उकळून थंड करून घेतलेलं आहे आणि
आंब्याचे काप करून घेतलेले आहेत, कट करून 2 आंब्याचे। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला आंब्याच्या फोडी आहेत त्या कट करून घेतल्या ते टाकायचे। 2 चमचे पिठी साखर टाकायचे आणि इथे मी घेतलेलं आहे ग्लासभर दूध थंड करून घेतलेलं आहे फ्रीजमध्ये। आता आपल्याला हे झाकण लावून आपल्याला मिक्सरचे भांडे बंद चालू करत आपल्याला मँगो मिल्कशेक बनवून तयार झालेला आहे, बघू शकताय तुम्ही इथे। आता आपण ही शाही मँगो फालुदा आपण सर्व करूया। सुरुवातीला ग्लासमध्ये आपल्याला सब्जा बी टाकायचं आहे आणि नंतरून आपल्याला शेवया आपण करून घेतलेली ती टाकायची आणि टूटी फ्रुटी टाकायचे। थोडेसे काजू बदाम पिस्त्याचे कट करून काप घेतलेले ते टाकायचे आणि आपण जो शेक बनवून घेतलेला मँगोचा तो टाकायचा आहे। पुन्हा वरच्या मधल्या बेसवरती आपल्याला तीच जे आपण खाली लेयर केले तीच करे सब्जा टाकायचे 1 चमचा, शेवया टाकायची 1 चमचा, तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता शेवयाचं प्रमाण। टूटी फ्रुटी 1 चमचा, काजू बदाम पिस्त्याचे काप टाकायचे आणि इथे मी मँगो आईस्क्रीम घेतलेलं ती क्यूब टाकायचं आहे आणि वरती आणखीन आपल्याला लेयर द्यायची आहे काजू बदाम पिस्त्याचे आणि ड्रायफ्रूटचे आणि वरून आंब्याचे क्यूब टाकायचे तसे। इथे बघू शकता इथे आपली शाही मँगो मस्तानी देखील बनवून तयार झालेली आहे, बघू शकताय। इथे आपले मँगो मस्तानी देखील मस्त अशी बनवून तयार झालेली आहे, खूप टेस्टी लागते मँगो मस्तानी। आता आपण दुसरी लस्सी बनवतोय ती म्हणजे रोज शाही लस्सी। आता आपण ग्लासमध्ये सब्जा बी टाकायचं आहे आणि रोज सिरप टाकायचं आहे 2-3 चमचे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये शेवया टाकायचे 1 चमचा, आवडीनुसार कमी जास्त करू शकता। टूटी फ्रुटी टाकायचे ग्लासमध्ये 1 चमचा आणि नंतर आपल्याला काजू बदाम पिस्त्याचे कट करून घेतलेले काप टाकायचे। थंडगार असं आपल्याला अर्धा कप दूध टाकायचे, बाजूला ठेवून द्यायचं थोडंसं। त्याच्यामध्ये नंतर आपण जे सुरुवातीला टाकलेलं होतं सब्जा बी 1 चमचा, टूटी फ्रुटी 1 चमचा आणि फालुदा शेवई टाकायची 1 चमचा आणि आपल्याला मँगो आईस्क्रीम आहे ते 1 स्कूप टाकायचे आणि वरची तशीच त्याला आणखीन बेस द्यायचा आहे। टूटी फ्रुटी, काजू बदामचे काप, चेरी टाकायचे, असेल तर टाका, नसतं टाकलं तर चालेल आणि रोज सिरपनं डेकोरेट करायचे छान असं आपल्याला। इथे आपला शाही रोज फालुदा देखील बनवून तयार आहे, बघू शकताय। बघताक्षणी असा प्यावासा वाटणारा अशा प्रकारे इथे आपले 2 फ्लेवरचे शाही मँगो फालुदा आणि शाही रोज फालुदा बनवून तयार झालेले आहेत। दोन्ही चवीला तर म्हणाल अप्रतिम चवीचे आणि दिसायला तर म्हणाल तर किती छान दिसत आहेत की नाही, बघताक्षणी प्यावेसे वाटणारे। इथे मँगो फालुदा आणि रोज फालुदा आहे इथे बनवून तयार झालेला आहे। माझ्यात तुम्हाला मुली सांगतील टेस्ट करून कशा झालेत ते। तर हे आजचे तुम्हाला थंडगार शाही मँगो फालुदा आणि शाही रोज फालुदा दोन्ही प्रकारचे फालुदे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा। अशाच छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर पुन्हा अशाच रेसिपीमध्ये भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद।